तुमच्या अगदी म्हणजे अगदी जवळच्या व्यक्तीशी मला ओळख करून द्यायची आणि एकदम तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर आज मुलाखत आहे. आता जवळचे व्यक्ती कुणाला म्हणतात, जे आपल्या सुखदुःखात सामील असते. तुम्ही जे व्हिडिओ बघताय, आजपर्यंत जेवढे तुम्ही व्हिडिओ बघितला आहात त्या सगळ्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला जे गाणं लागतंय ते गाणं ज्यांनी गायलं आहे ते अमोल बुचडे कोल्हापूर, संगीत सम्राट अमोल बुचडे कोल्हापूर हे आता आपल्याबरोबर आहेत आणि त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. नमस्कार, मी संगीत सम्राट अमोल बुचडे, राऊ सरांचा शिष्य म्हणला तर हरकत नाही. मामा मी शरण आलो तुझ्या पाया. पण इथपर्यंत त्याला एवढं मला परीक्षा द्याव्या लागल्या सर, इतक्या परीक्षा द्याव्या लागल्या. घरच्यांचा विरोध होता या सगळ्या संगीताला. घरच्यांचा विरोध होता, मर्दानी खेळाला घरच्यांचा विरोध होता. घरचे म्हणायचे माझ्या हे मर्दानी खेळ लाठी काठी जे गरीबाच्या मुलाला इंगळाचा खेळ नको म्हणायचे. ते तलवारी वगैरे बघून आमचे घरचे मम्मी पप्पा जरा साधे आहेत माझे, घाबरायचे. हे नको म्हणायचे, हे काय नको मर्दानी खेळ ते नाही का, तू कुठं तर चहाच्या गाडीवर कामाला जा पण ह्यात काय तू पडू नकोस. तसल्या ह्याच्यातनं मी सर मर्दानी खेळ शिकला. लाठीकाठी पण शिकाय गेलो. मला एवढ्या तिथं परीक्षा द्याव्या लागल्या. 9 वाजता तिथं जो उशिरा येईल त्याला घेत नव्हते सर. आणि नेमकं आमच्या इथं 9 वाजता पाणी यायचं चावीला. तो आम्ही पाणी भरत होतो, घरात लहान होतो, 5वी 7वीत असेल मी. मग पाणी भरत होतो आणि घरात न सांगता जात होतो. न सांगता जाऊ ते भिजलेले ते पाणी भरता. मग तिथं गेटच्या बाहेर उभं करायची, घेत नव्हती लाठीकाठी. का तर तू उशिरा आलायस. आणि नंतर तू बेडकी उड्या बशा काढून 9:30 10 वाजता आत घेत होती. आणि मग मी लाठीकाठी प्रॅक्टिस करत होतो. ती मला घ्यायची नाहीत, त्या प्रॅक्टिस मैदानात घ्यायच नाहीत. मग तिथनं घरी यायचं, दरवाजा वाजवायचा. मग पप्पा बडबडायचे रात्रीचं, तू जातोयस लाठीकाठी शिकायला, जातोयस. मारायचे मला पप्पा ते, मम्मी ते रागवायचे, खूप रागवायचे. तसल्यातनं मी लाठीकाठी शिकलो. त्यानंतर भजनात घरच्यांचा कशात मला सपोर्ट नव्हता, कशात नव्हता. तू ढोलकी नाही तर छान ढोलकी वाजवतोयस. मर्दानी खेळात तर मला बाहेरच्या गावी वगैरे इकडं नाही सर, सांगली विटा साईडला वगैरे कोल्हापूरचा धान्यावाग म्हणून ओळखायचे. मर्दानी खेळ मी असलो भारी खेळत होतो, खेळतोय पण कोल्हापूरचा धान्यावाग म्हणायचे. मला कडेवरती घेऊन खांद्यावरती घेऊन वगैरे असे मला लोक नाचत होते. एवढं भारी मी खेळत होतो. ते घरच्यांना मी दाखवायला गेलो, घेऊन गेलो सोबत, घेऊन गेलो. का तर तुम्ही नावं ठेवता माझ्या मर्दानी खेळाला, मला नाव ठेवता तुम्ही तिथं बघा, चला चला म्हणलं. माझं कौतुक किती, माझं तुम्ही नावं ठेवता, लोक कौतुक किती करतात, चला म्हणलं बघा. तर तिथं आई वडिलांना घेऊन गेलो. घेऊन गेल्यानंतर आधी मला बडबडायचे, गरीबाच्या पोराला इंगळाचा खेळ कशाला म्हणून. तिथं गेल्यानंतर त्याने कौतुक केलं नाही. तिथं जवळजवळ 20-25 मुलं माझ्याकडे, माझ्या ग्रुप मधले लहान लहान, तू इंगळाचा खेळ खेळायला लागलास आणि ह्या लोकांच्या आणि पोरासने तू हे लाटे काटे आणि तलवारी बिरवारी घेऊन द्यायला लागलायस. तुझं तू काय घराकडे बाबा आमच्या घरात येऊ नकोस म्हणाल, तुझं काय हे बरोबर नाही, हे बंद कर. हे लाठी काठीचं साहित्य सगळं घेतलं आणि आमच्या गुरूंच्या दारात नेऊन टाकलं. अरे बापरे. तिथं नेऊन टाकलं वडिलांनी माझ्या, की आमच्या मुलग्याला काय हा काय नाद नको, हा काय असलं की आमच्या मुलग्याला नको म्हणून. मग ढोलकी शिकाय गेल्यानंतर ढोलकीला पण आमच्या घरच्यांचा विरोध. माझे गुरु गौतम राजहंस त्यांना पण बडबडले माझ्या घरचे पप्पा ते, आमच्या मुलग्याला कशाला ते शिकवत आहे, आमच्या मुलग्याला काय ते शिकवू नका, तसलं काय नको आहे, तसलं काय नको आहे, ते काय आमच्या मुलग्याला नको आहे. तसल्यात मी त्यांना कधी म्हणलं नाही की तुम्ही का अडवं येत आहे किंवा का. माझं मी शिकत गेलो. मग ढोलकी शिकून भजनी मंडळ चालू केलं मी. ते भजनात पण घरच्यांचा विरोध, भजनात पण विरोध, की तू म्हाताराच काय, तू म्हाताराच काय, तुझं काय हे वय आहे काय भजन म्हणायचं, तुझं काय हे वय आहे काय. मी आपलं काही लक्ष देत नव्हतो. मग भजनाला गेल्यानंतर पहाटे पप्पा मम्मी महानगरपालिकेला कामाला, पहाटे 5ला उठतात ते. मग मला बडबडायचे. मग सकाळी माझ्यामुळे मम्मी पप्पांच्यात वाद व्हायला लागला, की तुम्ही काय, पप्पांना मम्मी बडबडायची, पप्पांना मम्मी बडबडायची की त्या तुम्ही अमोलला काय बोलत नाहीसा, अमोलला काय तुम्ही बोलत नाहीसा, ते रात्रभर भजन करत फिरतोय आणि आमच्यानी झोप मोड होतोय, एकदा जाग आली की झोप येत नाही. मग काय करायचं, भजनाला तर जायला पाहिजे. तो तर नाद काही सुटत नव्हता. भजनाचा नाद खूप लागलेला. जसं एखाद्या दारुड्याला माहिती असते की इथं दारू मिळते, इथं दारू मिळते, तसं मला सोमवारी कुठं भजन, सोमवारी भजन कुठं असते, रविवारी भजन कुठं असते, शनिवारी भजन किती वाजता कुठं असतं, 12 वाजता कुठं असतं, 2 वाजता कुठं असतं, हे माहित असायचं. आणि कोल्हापुरात कॉमर्स कॉलेज जवळ भिक्षालिंग मंदिर आहे, दत्तांचं मंदिर आहे. तिथं प्रत्येक गुरुवारी 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत भजन.
तिथं असायचं असं मला सगळं माहिती होतं. मी भजनातच अनेक ठिकाणी भजनाचा कार्यक्रम घेतलेला आणि घरची तर मला सोडायला तयार नाही. हम्म. घरची कुठला आहे सोडायला आता आता हे नवीन कार्यक्रम बसवल्यानंतर जुना जुना आम्ही दोघे तिघं आम्ही 5-6 मुलं होतो. हम्म, हम्म, भजनाचा कार्यक्रम तर घेतलाय. भजनाला तर जायचंय उत्तरेश्वर पेठेमध्ये. हम्म, कोल्हापुरातच उत्तरेश्वर पेठ आहे हम्म. पंचगंगे नदीच्या तिथं. माहित आहे. आणि भजन तर घेतलंय. तिथनं तर लोकांचा फोन सर हम्म, की अमोल सर कधी येत आहे, अमोल सर कधी येत आहे. मी आलो 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 जाऊ. घरचे म्हणले जर भजनाला गेलास तर तुला घरात घेणार नाही. नाही. अरे बापरे आता काय करायचं. ढोलकीची बॅग घेतली मी हम्म, आणि तिथं गेलो. मग जाताना सर मी रंकाळ स्टँड वरून गेलो. हम्म, मग रंकाळ स्टँड वरून गेल्यानंतर ना माझ्या असं एकदम लक्ष गेलं रंकाळ स्टँडकडे. हम्म, रंकाळ स्टँडकडे लक्ष गेल्यानंतर बघतोय तर तिथे एक माणूस झोपलेला. हम्म, अरे याला म्हणलं भारी आहे म्हणलं जागा झोपायला. हम्म. काय घरात घेणार घरात नाही? घेणार नाहीत. हम्म. भजनास ना आता घरी गेलो की वाद झालते, भांडणं झालती. तू मारलेला मला. तर मी घरच्यांना नाकार देऊन भजनाला आलेलो. हम्म, भजनाला आलेलो. मग आता काय करूया म्हणलं, घरात तर घेणार नाही, जायचं कुठं. हम्म, भजन संपलं 12 वाजता सर. 12, 12:30, 1 वाजता भजन संपलं. मग तिथून मी काय केलं, काय नाही चला म्हणलं रंकाळ स्टँडवर आपण झोपायचं. हम्म, मग माझी गाडी तिथं 2 व्हीलर लावली हम्म. आणि ढोलकी उशाला घेतली आणि मी तिथंच झोपलो. हम्म, झोपल्यानंतर 2 वाजता सर पोलीस गाडी आली. हम्म, पोलीस गाडी आली ते त्यात माझा भित्रट स्वभाव पहिल्यापासून. हम्म, पोलिसांनी काठी मारूनच मला उठवला. हम्म, ढोलकीच्या बॅगो काट्या मारल्या, मला काट्यानं मारलं. तो आम्ही तुमच्याकडे येत होतो सर, हम्म. गगनबावड्याला सारखं येत होतो त्यावेळेला. मग सकाळी उठून आमच्याकडे येणार होता नाही येत होतो कायम त्यावेळेला. त्यावेळेला येत होता. त्यावेळीची हा, गोष्ट आहे. हा, ज्यावेळेला मी गगनबावड्या शाळेत आपण शाळेत येत आपण होतो येत होतो त्यावेळेची. त्यावेळीची गोष्ट हा, आहे. हा. तुम्हाला मी कधी बोललो नाही. हम्म, आणि जाऊन मी तिथं मी झोपलो सर. हम्म. कुठं स्टँडवर, रंकाळ स्टँडवर झोपल्यानंतर पोलीस गाडी आली. हे उठा उठा, शिव्या त्यांनी मला दिल्या. हम्म. शिव्या दिल्यानंतर जवळजवळ 2-3 काट्या त्यांनी मला हम्म, मारल्या. 2-3 काट्या मारल्या. तुम्ही घाबरून उठलो, कोण माराले कोण बघतोय तर समोर पोलीस. ते पोलीस दारू पिऊन फुल होते, लोड होती, हम्म. फुल पिलेले दारू होती, बर. फुल दारू पिलेले होते. मग झालं तर उठवले त्यांनी. का झोपलायस मी लावू, मला गगनबावड्याला जायचंय म्हणलं. हम्म, गगनबावड्याला जायचंय कार्यक्रमाला. एसटी चुकली म्हणून मी थांबलो. आता मी सकाळी उठून जाणार. खोटं बोललो. हम्म, खोटं बोललो. म्हणले रांडेच्या चालत गेला असतास तर पोचला असतात. चल उठ ना, उठ म्हणून ह्यात काय दाखव, ह्यात काय दाखव. ढोलक्या दाखवेपर्यंत त्यांनी 4-5 काट्या ढोलकीव पण माझ्या मारल्या. बर. ह्या ढोलकीव पण बर, माझ्या काट्या बर, मारल्या. बर. ढोलकीव काट्या मारल्यानंतर मला ते वाईट वाटलं. मला बी मारले त्यांनी, पाया वगैरे काट्या मारल्या. घरच्यांतर घराकडे येऊ नको म्हणलेले. हम्म, मग ढोलकीव काट्या त्यानं मारल्यानंतर मी उठलो आणि त्यांना दाखवली. चेन उघडली, ढोलकीची बॅग मध्ये चेन उघडली आणि ढोलकी दाखवली. घे उठीत ना, चल 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 म्हणून. मग माझं चुकलं काय की मी ढोलकीची बॅग घेऊन बाहेर जायला पाहिजे होतं स्टँड पासून. मी माझ्या 2 व्हीलर गाडीकडे आलो. हम्म, हम्म, माझ्या मोटरसायकल पाशी आलो आणि पोलिसांनी मग मला परत बोलवलं. थांब 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 म्हणले, तू एसटीन जाणार, मला तुझ्याकडे तर गाडी आहे, हम्म, तू मुलगीलाच घेऊन पळून चालायस. हम्म, तू कुठल्या तर मुलगीला घेऊन पळून चाला. आणि मला मारलं त्यांनी. हम्म, मारला आणि माझी गाडी त्यांनी काढून घेतली. हम्म, गाडी काढून घेतली आणि माझं लायसन वगैरे नव्हतं, लहान होतो, हम्म, लायसन काढलेलं नव्हतं. हम्म. मग मला म्हणले तुझं लायसन नाही. म्हणलं लायसन नाही माझ्याजवळ. तर नाही, मग तू गाडी सकाळी तुझी काय ते डॉक्युमेंट दाखव आणि मग तुला गाडी घेऊन जा. हम्म, एकतर घरात न सांगितलेलं की भजनाला जाऊ नकोस. हम्म, त्यात घरच्यांनीच गाडी घेऊन दिलेली होती. हम्म, आणि आता गाडी कुठे आहे म्हणून सांगायचं, काय करायचं. हम्म, मग मी तिथून आलो बाहेर. तिने गाडी घेऊन गेलीत माझी पोलिसांनी. हम्म, अहो साहेब द्या, रडलो मी त्यांच्यापाशी. हम्म. साहेब माझी गाडी द्या, गाडी द्या. लहान हो, काय कळत एवढं काय माहिती नव्हतं बाहेर. संगीत सोडून मला आजपर्यंत दुसरं माझं आयुष्य मला काय माहिती नाही. हम्म. आता सगळं मला कळायला लागलं. नाही तर कुणाची ओळख जर झाली तर संगीतातनच होत होती, हम्म, म्युझिक मधनच ओळख व्हायची. म्युझिक म्हणणं ओळख. आणि बोलणं चाललं मी म्युझिक विषयावरच. हम्म, जरी कोण भेटलं तर ते अहो आज कुठं कार्यक्रम आहे, ते पोराचा कार्यक्रम छान झाला, तिथं ते हे गाणं म्हणला, ते ह्याच विषयावर तास-तासभर बोलणं होते. हम्म. बाकी बाहेरच्या जनरल नॉलेजवर बोलणं काय माहिती? संबंध. हम्म, त्यामुळे ह्यातले असलं काय माहिती पण पोलिसांचं ते काही माहिती नाही. मग नेली गाडी माझी. आता काय करायचं. मग सकाळी उठलो, घरी आलो हम्म, आणि हळूच गाडीची कागदपत्र घेतलीत. हम्म. गाडीची कागद. आणि दुसऱ्या दिवशी सर माझा वाढदिवस होता. बर. त्या दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता. ज्या दिवशी मी रात्री मला झालं, पोलिसांनी अडवलं हम्म, त्या ज्या सकाळी माझा दुसऱ्या दिवशी म्हणजे ते वाढदिवसच होता माझा. चालू झालता रात्री 12 वाजता. हम्म,
मग पोलिसांनी अडवलं मारले बिलं झालं. सकाळी तुझी काही तर डॉक्युमेंट दाखवा आणि गाडी तुझी घेऊन जा. गाडी घेऊन जा म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणलं. मग सकाळी मी आलो आणि गाडीची कागदपत्र घेतलीत घरातनं हळूच. घरातनं कागदपत्र घेतली आणि तिथं घेऊन गेलो. मग नाईटचं पोलीस वेगळं असतात, डेचं वेगळं. मग मी गेलो, हे काय रे काय पाहिजे म्हणे. मी म्हणलं त्यात पोलिसांचं बोलणं तुम्हाला माहिती. मी म्हणलं साहेब माझी गाडी रात्री म्हणलं घेतल्यास रंका स्टँडवरून आणि ती गाडी माझी पाहिजे. कोणी घेतल्या? तर रात्री पोलीस होते त्यांनी, हे असं अमुक नाव आहे त्यांचं. तर मग त्यांच्याकडे गेला ते आल्यानंतर, ते नाईटला होती. अरे बापरे म्हणलं. परत बाहेर ए हेकडे म्हणले तुझं लायसन आहे? नाही. पप्पांचं लायसन आहे? नाही. तर तुझं 10,000 रुपये आणि पप्पांचं 10,000 दंड, असा 20,000 दंड भर आणि गाडी घेऊन जा. अरे बापरे आता काय करायचं. गाडी काय केल्याने द्यायला तयार नाही. मग तुम्हाला माहिती असेल पूर्वी ETV चॅनल जे नवीन झालं त्या चॅनलवरती नाही तुतारी वाजायची, 5-5 मिनिटाला बातम्या लागायच्या, न्यूज लागायच्या ETV मराठीला. आणि मग तुतारी वाजवायचा तो माणूस, तो माझा मित्र हरिओम म्हणून, माझा जिवलग मित्र. त्याचा मला फोन आला. तो आलता कोल्हापुरात, पुण्या मुंबईवरून ते कोल्हापुरात आलता आणि म्हणला अरे आमल्या कुठं आहेस तो? अहो हरिओम दादा म्हणलं माझी गाडी घेतल्या पोलिसांनी काढून. तो त्याला बाळासाहेब ठाकरेंचा तो जवळचा खास माणूस होता. आणि हरिओम दादा माझी गाडी घेतल्या म्हणलं काढून. गाडी काय इथं पोलीस देण्यात? होय का म्हणले. था म्हणले बघतो. कुठलं पोलीस स्टेशन? तर असं शाहूपुरी का लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन. मग ठीक आहे म्हणले बघूया थांब मी येतो तिथं. मी येतो म्हणल्यानंतर तो यायला तोवर मी फोन केला आमचे ते पिनू दादा म्हणजे प्रशांत आयरेकर, त्या पिनू दादांना फोन केला. तर ते IBN लोकमतचे मेन होते पत्रकार. त्यांना फोन केला. पिनूदा म्हणलं माझी गाडी रात्री काढून घेतली आणि आता कागद काय ते डॉक्युमेंट दाखवा आणि तुझी गाडी घेऊन जा असं बोलल्यात. आणि तरी पण ही माणसं मला गाडी देईना. पिनू दादानं कोणाला बी फोन लावला. मला तो पोलीस म्हणला बघ पुढे रस्त्याच्या पलीकडे झाड आहे ना, त्या झाडाची इथं जाऊन उभा राही. तर दिवेजनच्या दारात पण उभं राहायचं. चल चल असं मला हाकलून काढलं. अरे बापरे. पोलिसानं आता गाड्या दंड घ्या काय करा काय माय बोलाय. त्यानं मला एवढं खेचका लागला तो पोलीस. ना त्याची ओळख ना पाळक. हे चल हे माजूरच्या चल. त्या झाडापाशी जाऊन रस्त्याच्या पलीकडे उभा केलं मला. अरे बापरे. रस्त्याच्या पलीकडे उभा केला. आता काय माझा वाढदिवस, कोणाकोणाचा फोन शुभेच्छा द्यायला ते. मग झालं तर पिनू दादानं कोणाला जे फोन केला राहू सर ते सगळं डिव्हिजन पोलीस स्टेशन सगळं झाडापाशी आलं सगळं. मला जिथं उभा गेलत ती सगळी हे बा अमोल गुचडे तू होय तुझी गाडी कोणी घेतल्या रात्री ह्या पोलिसांनी? माझा काय संबंध आहे? तर नाही. मग तू आमच्या साहेबाला का फोन केलायस? परत दुसरी यायची हे बा अमोल गुचडे तू होय त्यांनी मला गाडी आणून आमच्या साहेबाला का तू जो मला दारात उभा करून घ्या तो देखील आला डिव्हिजनच्या बाहेर. कोण आहेस म्हणला तू कोण आहेस म्हणले. त्यांनी गाडी आणून दिली मला. मग ती गाडी घेतली मी आणि मग घरी आलो. असं एवढं भजनाचं मी एवढं स्ट्रगल आणि एवढं संकटातनं सर हे केलंय. ज्यावेळेला बाळूमामाचं गाणं मी म्हणलं की आपण बाळूमामाचं गाणं लिहिल्याशिवाय म्हणायचं नाही. मामा